नमस्कार मंडळी. तर आज आहे गौरी पूजन आणि इथे आजी पूर्ण तयारी करते आहे. आमचे जे 4 सूप भरायचे आहेत, 2 मामी, माझी आणि विधीचं, ते सूप आईने भरायला घेतलेलं आहे इथे. तर इथे जे काही त्याच्यामध्ये सामान वगैरे लागतो ते आम्ही घेऊन आलेलो आहोत. आणि इथे बघा, आता गौरी आमची तयार झालेली आहे. तर आज गौरी पूजन आहे, त्या निमित्त आजी इथे सूपं वगैरे भरायला घेते आणि तिची सूपं वगैरे भरून झाली की मी तुम्हाला दाखवते. आता तिची थोडी थोडी तयारी चालू आहे. तर इथे जे सुपांमध्ये भरायला लागतात सामान वगैरे जे काही आहे ते आणून आजीला दिलेलं असतं. दरवर्षी आजीच आमची सूपं भरते. आणि बाकी आतमध्ये जे मामी वगैरे आहेत त्या काम करत असतात, दुसरं काम करत असतात. त्याच्यामध्ये गोड वडे वगैरे ठेवायला लागतात, त्याची पूर्ण तयारी, दुपारचं जेवण वगैरे ते सगळं मामी वगैरे करून घेतात. तर मामी, आई वगैरे ते सगळं आतमध्ये आहेत आणि आईचं हे काम असतं. इथे दक्ष आईला मदत करतो थोडंसं पटकन होण्यासाठी, कारण मग नंतर गावातल्या बायका वगैरे पण येतात पूजायला. तर बोल बाप्पा मोरया. क्लिअर तर इथे आता सूप वगैरे भरून झालेलं आहेत. आजीने किती छान प्रकारे सगळं भरून ठेवलेलं असतं. आणि आता इथे पूजा वगैरे आम्ही करून घेणार आहोत. तांदूळ आणले त्यात दिवा घ्यायचा ना, नारळ तोच घ्यायचा नारळ. ते आई बनवते बघ, जा आईकडून घे जा. ते घे जा, घराचा घे जा, हे बापाचं आहे. पाणी हळद कुंकू घाला, पाणी हात सगळं जरा ताट अजून पुढे सरकवायचं. हळदी कुंकू घेतला काय? गणपती बाप्पाला ठेवा, पहिला वाणी गौरीला ठेवा. आता तुझा घे, गौरीचा पण वास सोनाचा आहे ना. हा हो, हा सोन्याचा गौरीचा वास ना. हा, तो काय तो तिथे तसाच ठेवायचा ना. हो, त्यातलं वाण बिन काढायचं नाही ना. आम्ही त्याच्यात ठेवायचे ना वाण. हो, वहिनी त्याच्यात ठेवा वाण गौरीचं. नमस्कार करा माझ्या.
तिला दूध दही हातावर इथं आहे इथं इथं आई मम्मीला सांगते साडी मला चकुलीचा माझ्या घ्या तिला सांगा पुढच्या वर्षी रजा भेटू दे चांगली. दरवर्षी ऐसे नाही चलेगा. मुंबईला येऊ दे माझ्या पोरीला लवकर. तर आमच्याकडे पण बघा तिला आमच्याकडे बघा म्हटलं की तू हे करतो. आईची जवळ घेऊ नका हे बघा साड्यांचं काय काय बोलतो. तुपाचा एक दिवा बघितला तुपाचा दिवा कुठे हे घे तर इथे दोघी मामींचं पण पूजन वगैरे झालेलं आहे आणि विधीचं पण पूजायचं होतं कारण तिला सुट्टी नव्हती. ती येऊन लगेच गेली होती. ती पूजा झाली आणि ती लगेच गेली, सुट्टी नव्हती म्हणून. आणि माझी तयारी झाली नव्हती. मग तोपर्यंत मामींची पूजा वगैरे होईपर्यंत आता मी पटकन पूजून घेणार कारण नंतर मग परत थोड्या ज्या गावातल्या बायका आहेत त्या पण येतील इकडच्या वरच्या साईडच्या ज्या आहेत त्या. सूप घेतली पडते कसा काय माहिती इकडे आला कोणी फिरवून नका. मामी ठेव ना खाली की ठेव खाली. तिथला एक वाण उचलून ठेव. इथं देवाला इथे करायचं होतं. बाप्पाला इकडे कर. आई देवाला ना थांबा आई जरा अशी बसलेला किती राहिला येतील ना आता ते लोक काय दोघी येतील ते याच कुठे होता आम्ही याच्यात होता ना. ठेव तिथे. हा त्या मला आता एक वाण इकडे आणि एक गणपती. गणपतीला कुठे फक्त हा गौरी जवळ. मला दिलेस काय नाही तुला या वर्षी आम्ही घाईत घेत गेलो. या वर्षी विधी नाही.
पाय पडला साईच्या परत परत लाईट गेली की काय जादू. आता मम्मी आता सगळ्यांची म्हणून तरी काढा फोटो. हे घे थांब पाय दे. वाण फक्त देवालाच ठेवला ठीक आहे ना. इकडे मम्मी मम्मीला खाली पाहिजे वाण द्यायचे होते थांब. पाणी इकडे ठेवत तिकडे झालं आता सगळे तर इथे आमचं पूजन वगैरे झालेलं आहे आणि आता गावातल्या बायका येतील. त्याच्यानंतर इथे आता बाकी मम्मी वगैरे जे काय राहिलेलं होतं थोडंफार ते करून घेत आहेत. बाकी जेवण वगैरे सगळं मामीने वगैरे करून घेतलेलं आहे. फक्त वडेच बाकी होते मग ते आता मम्मी करते. आणि हे साधे वडे आहेत. बाकी गोड वडे आम्हाला म्हणजे सुपामध्ये गोड वडे ठेवावे लागतात जे काकडीचे गुळाचे वगैरे जे बनवतात तर ते वगैरे पहिले करून मग आम्ही पुजून वगैरे घेतलेलं आहे. हा दे तू दे बाबू आधी अजून याच्या बाकी असतील ना मंगलमाशी वगैरे काय ना तुझं आहे ना कोणाचा सुनेचा आमची प्रसिद्ध सुपात हे पाय पडत सुपाला. तू कुठं लावशील इथं जागा नाही लावला. हाय आतमध्ये ए थांब एकटी कुठे चालली घरी. पाय पडली पडतो पाय आम्हाला थोडी फास्ट लवकर. मग तुम्ही तिथं गर्दी आहे काय का नंदा. तिथे गर्दी आहे काय आपल्या तिथं नाही आम्हाला तिकडे जायचं आहे. गर्दी आहे भरपूर. आम्ही नंतर तुमच्याकडे पाय पडायला तो तिकडे अजून वरती नाही गेलो. ए झाला का तुझा. हो याला वांदे तिथे वाण ठेवलंस वांदे. हा मी दिला हिला मी विसरली. गेली बाथरूमला. ए ववीचा रुमाल कुठं आहे ग. काय झालं. हाय ह्याच्यात टाकले. बस कितीला पाय पडशील. मंगलम गेली गेले बाथरूम. ही पिंकीची. हो पिंकीची. हा तिचा पिंकी जयश्री ताईची ना. पिंकीची आणि ही पिंकीची. हा पिंकीचा मुलगा मोठा आणि तो बारका एक आहे तो. हा मोठा तुझा. हो गीता ना आली ना. येणार पण गणपती येते ना तर विसर येईल इकडे बघायला आणि मग जाईल त्यांच्या घरात. काय नाही तिचा व्यवसाय आहे ना 5 सुपारीचा. तिच्या हातावर दही दूध दे. हो आणि पाणी तांदूळ हे करायला. आपण फोटो काढूया. आवीच्या बायकोचे फोटो काढूया. 5 सुपारी असतील ना. पहिला काय देऊ. पहिला काय देऊ. दही दूध दही आणि तांदूळ आणि पाणी.
अरे म्हातारा माणूस सांगतो तसा तर आहे ना. हा घे पुढे ह्याला असा हे करून दे. असा करून ह्याला असं असं करून दे असा. हो ह्याला करून दे. ह्याला वर. बस सुका आहे. उचलत नाही. हा सोड. एकच ना सोड धर अजून धर. सुकाला ववस आणि करून दोन हात घे हा एक हात हा असं घे. असा घे असा सोड. इकडे मला केलं तसंच कर. असा कर आणि तिकडे सोड. 5 वेळा म्हणजे 5 सुपा आहेत ना. पदर द्या आहे तिथं. ते साडी घे. आता तशी हे नसतं ना म्हणून तेल नाही बाई. 5 वेळा पण धर. चौकास धरून धर. व्यवस्थित नाही तर मध्ये काय रेशमा तू पण ये नाही तर 5 जणी या सरळ हात लाव. झालं तुम्ही 5 जणी म्हणजे ती सोडून 5 जणी पाहिजे काय? नाही ना. आवीची ही राजूची बायको ती आवीची बायको. इकडे एकदा कर. इकडे कर. देवाला हे जरा असते. हे आहे ना पायदे पाटावच ठेव. म्हणजे सरकवायला तर घेतो नाही आपण घेतो. नमस्कार. आता हळद कुंकू घे. हा आणि आई थांब त्यांना हळदी कुंकू. बापरे तुम्ही जाते पंख्याखाली जा उभी राहा नाही तर जरा घाम किती आले तिला. पंख्याखाली राहू. लेट झाला काय तुम्हाला? मग स्वयंपाक वगैरे सर्व झालंय. फक्त आता वासायचं निवांत. रेशमी थांब रेशमी. अरे दिवा बघा. पिंट्याची बायको गेली तिकडे. पहिला सूप खाली ठेव. ती कुठे गेली? माहेराला तिचा भाव आला. नेहाला पुण्यालाच ना माई तुझा? नाही खेड. त्यातला काहीतरी ही पण खेडची. दीदीला पण खेळला दिली. मी पण खेळची. ही पण खेळची. माझी आई खेळची. ये बाहेर थांब द्या वहिनीच्या काढू दे. आपल्या रूम सारखाच आहे इथं पण असा न्यान केला ना तसा कर. असा इकडून तिथं सोड. नाही ते नंतर कर. अजून येणार पाया पडलीस का? आईच्या मावशीच्या पाया पडतात. आधी घाबाटली ती. थांबा आधी तुम्ही पूजून घ्या सगळ्यांनी. हा तिथे वाण ठेवायचं. हा एक वाण ठेव देवीचे. ठेवला वाद मी ठेवला तुम्ही ठेवा. नारळ आहे हा. हा नारळ तो तिथला आहे ना. नाही हा तिथलाय. हा देवीचा आहे. तुझा म्हणजे सुपात आहे तो राहू दे. हा देवीचा आहे ना. हा आहे देवीचा. हा राहू दे पण तो नंतर तुम्हाला तुम्ही ठेवा व्यवस्था. फक्त वाण ठेव तिथं. साडी तिथं बघ खाली. सूप घेऊन राहा.
येऊ काय घ्या पण भारी फोटो होता. राजूला तर मुलं येऊच नको, नाही तर मग मसाला गेला अजून एक तास घालवला असता. त्याला पण आवडे फोटोची भारी असं कर स्माईल देवाची श्रद्धा पाहिजे असे काही नेहमी तर लावत नाही ना. नाही कसा मनोभावी पूजा करताना काढा. अरे मनोभावी आता कसा फोटोच निघेल. मन बाहेरच काढते म्हणा. पाय पडत लावून सगळ्यांचं एकदम पडस पाया पडून येत पाहिजे नाही घालते कुठं अष्टपुत्र सौभाग्य आमच्या पोरीला आम्हाला अजून सहा पाहिजे थांबायला लागेल. पोर अशी उपटी केस तिची. सगळ्यांचे पण व्हिडिओ काढायचे. व्हिडिओ बघणारे तर आता ज्या येणाऱ्या बायका आहेत त्यांचं पण पूजन वगैरे झालेलं आहे. आबा 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 दागिना मारतोय बघ. बाय बाय. तर इथे मावशी वगैरे पण आलेली आहे पाय वगैरे पडायला. आणि इकडे मम्मी पण आता तयार वगैरे झाली आणि पाय वगैरे पडून घेते. आता बाकी सगळ्यांचं झालेलं आहे, फक्त आता दुसरी मावशी येणार आहे. तर इथे मावशी पण आलेली आहे. गीता मावशी तिच्या घरी पण गणपती वगैरे येतो, पण ती ववशाच्या दिवशी येते इकडे माहेरी. तर तिचा पण आता पाय वगैरे पडून झालेला आहे. काय चाललंय? ते सुरेखाबाई आलेल्या आहेत, त्यांच्या घरी पण गवर गणपती येतो. त्या इकडे पाय वगैरे पडायला आलेले आहेत. नंतर मग आम्ही त्यांच्या घरी गेलो पाय पडायला. तर हे त्यांच्या घरातले गवर गणपती. आई मोदक देते, घे गोड खाऊन खाऊन छान केलं. ते मी केले थोडे, ते पाठवी. हात कोठेत? हात नाही बाबा, आपण याला नाही नेसवताना पण काढलेस काय? नाही, आम्ही काल नेसवण्यापासून घेतलेलं आहे सगळं. बाहेर काय ते पाय इतकं माझी ही कशी तिघं नेसवत होती ना, नंतर मी मावशी दक्ष आई आम्ही असं आमचे जे दुसरे आजोबा आहेत त्यांच्याकडे गेलो पाय पडायला. आणि बाकीची दुसऱ्या गाडीमध्ये गेली. आपण किशन आलं काय गणपती आणलाय? दशाला घे बाबूला. पप्पू जाणार आहे ना गाडी घेऊन, तेव्हा बोलले आम्ही जाऊ. जेवण जातील आता जेवा थोडा थोडा. नाही आता जेवून आलोय आम्ही. थोडं थोडं जेवा आता. मला हा असे घास खा खा खा. आता जेवलो ना, हे आलं तर आम्ही जेवत होतो. जयश्री येणार आहे ना, असू दे. तिकून येणार आहे त्या गाडी. त्या दिवशी बिरबल आलेला, मामा आलेलं गाडीत नाही उतरलं. तिथं चावी दिला ना, शिरा बिरा दिला. कात्या बिरबल त्यावेळी मग आली होती, तेवढी परत येईल.
नाही हे काही जेवण वाटते आता जेवायला उशीर झाला आणि जेवण निघालो इकडे पण ही पण नको जेवायला. मावशी ए मावशी हाय ना क्लिअर येत आहे ना. ए मावशी गणपतीचं वगैरे घेतलंय मगाशी घरचं पण घेतलं सगळ्यांना घ्या व्हिडिओ मध्ये. हळदी कुंकू परशुनी गेला चला निघाल की काय इथं गोलशे आपण जाऊया. तुम्ही या ना. हा मोठा मुलगा ना म्हणजे तर आता आजोबांच्या इथून पण आम्ही निघालो आणि घरी आलो आणि खूप सारी मस्ती वगैरे केली. गौरीपूजनही चांगलं झालं आणि खूप सारे फोटो वगैरे पण काढले सगळ्यांनी. बाकी अजून एका म्हणजे गावामध्ये अजून एक गौरी आई येते तिकडे आम्ही जाणार होतो संध्याकाळी पाय पाडायला. तर तिथले जे काही गावातले व्हिडिओज आहेत पाय पाडायला आम्ही गेलो होतो ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी अपलोड करेल. बाकी गौरीपूजन खूप व्यवस्थित झालेलं आहे आणि फोटो वगैरे खूप चांगले सगळ्यांनी काढले होते म्हणून मी शेवटला थोडे थोडे फोटो टाकले आहेत. तर ब्लॉग पूर्ण पहा. आणि व्हिडिओ अपलोड करायला खूप लेट झाला कारण 5 दिवस तर मी गावीच होती. त्याच्यानंतर नेट वगैरे पण नव्हता, थोडं टाईम पण नव्हता आणि नेट अजिबात म्हणजे होतं पण एवढं वेळ नाही मिळालं. आणि मग नंतर मी इकडे आल्यानंतर थोडं एडिटिंग वगैरे केले त्यामुळे माझे ब्लॉग थोडे उशिरा मी अपलोड केलेले आहेत. तर प्लीज ब्लॉग पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. बाय बाय. मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.